पण हे पोलीस आपल्याला आत का जाऊ देत? मला तर लय भीती वाटायला लागली बघ जयदीप दादा. हात खरंच काय उलट सुलट झालं तर? नाही कवे, हे बघ असा विचार करू नकोस, असं काही सुद्धा होणार नाही. फक्त आपल्याला कळलं पाहिजे की आतमध्ये चाललंय काय. हे आपल्याला पोलिसांनी सोडलं असतं तर आपणच सत्यादादाला समजावू शकलो असतो. हे पोलीस आपल्याला आत का जाऊ देत? मला तर लय भीती वाटायला लागली बघ जयदीप दादा. हात काय उलट सुलट झालं तर नसेल ना? मला जाऊ दे आतमध्ये. अहो सांगितलं ना परवानगी नाही, कुठं घुसतायत? हे मला तुझ्या परवानगीची गरज नाही. मला आतमध्ये जायचंय. अहो पण साहेब जाब विचारतात आम्हाला. मग सांगतो तुझ्या साहेबाला महिला प्रदेशाध्यक्ष मायाताई सुर्वे आलेत म्हणून. नुसता एक वर फोन केला का नाही, काय घेतलंय तर तुझी वर्दी उतरवीन बघ. हे बाजूला. एक तर तुम्ही आम्हाला आत काय सुरू हे बी सांगणार आणि आम्हाला बी आत जाऊ देण्यात. असं कसं चाललो? अहो वरूनच ऑर्डर आली आहे, मी माझी ड्युटी करतोय. लय झालं तुमच्या ऑर्डरचं कौतुक. इथं साताऱ्यात फक्त सत्यदादाचीच ऑर्डर चालते आणि तुम्ही सत्यदादाच्या फॅमिलीला असं आडू शकत नाही. कवे हे बघ जरा धीरानं घेऊयात आपण, तू शांत राहा. ये जय द्या, काय धीरानं घ्यायचंय? अरे मी आतमध्ये चालत आडवा लागले ती. तिथं मुख्यमंत्री आमच्या घरात चहा पाणी करत बसतात आणि तुम्ही वरची ऑर्डर आहे म्हणून आडवा लागलात होय. मी शेवटचं सांगते आता, बऱ्या बोलानं मला आतमध्ये जाऊ दे, नाहीतर हितल्या माणसाला समजा उसकवीन मी हिथं दंगा घालीन बघ. मम्मी अगं काय बोलतेस तू? ह्याने सत्यादादालाच त्रास होईल, आपलीच अडचण वाढेल. होऊ दे काय व्हायचं पुढं. मला आधी माझा सत्य आतमध्ये सुरक्षित आहे का नाही कळलं पाहिजे. मला फक्त माझ्या सत्याला एकदा बघू दे, तेव्हाच माझ्या जीवाची होईल बघ. मग होऊ दे माझं काय व्हायचंय ती. मम्मी साहेब आत्ताच वरून फोन आलाय, कोणालाच आत सोडायचं नाही. जे आत घुसायचा प्रयत्न करतील त्यांना अटक करा आणि गरज पडली तर त्यांच्यावर लाठीचार्ज करा. तर आता तुम्ही पाहू शकता सत्यजित सुर्वे यांची फॅमिली देखील इथं आलेली आहे, त्याचा मज्जाव केलेला आहे. आत नक्की काय सुरू आहे याची माहिती सुद्धा पोलीस प्रशासनाने दिलेली नाहीये. तात्यासाहेब मोहिते यांना बंदी बनवण्यामागे सत्यजित सुर्वेंची नक्की काय खेळी असेल? एकेकाळी निष्ठावंत मानला जाणारा त्यांचाच माणूस आज त्यांच्या जीवावर का उठला असेल? तात्यासाहेब गेल्या 3 वर्षापासून कारावासाची शिक्षा भोगतात. त्यांच्यावर अपहरण, ड्रग डिलिंग असे आरोप आहेत. तात्यांवरचे आरोप सिद्ध करण्यात एकेकाळी सत्यजित सुर्वेनेच पुढाकार घेतला होता. तात्यासाहेब जेलमध्ये गेले, त्यांची जागा सत्यजित सुर्वेंनी घेतली. लोकांसाठी ते तारणहार बनले. आता साताऱ्यामध्ये अशी परिस्थिती आहे की लोक कायद्यापेक्षाही सत्यजित सुर्वे यांना सर्वश्रेष्ठ मानतात. याचाच फायदा घेत सत्यजित सुर्वे यांनी आजपर्यंत आपली काळी बाजू लोकांपासून लपवलेली आहे. सत्य कधी लपत नसतं. आज सत्यजित सुर्वे यांची काळी बाजू आपल्याला पाहायला मिळत आहे. थेट कारागृहात येऊन एका कैद्यावरती पोलिसांसमोर बंदूक रोखलेली आहे. आता पोलीस प्रशासन सत्यजित सुर्वे सारख्या गुंड्याला पाठीशी घालते की कायद्याचा मान राखून त्यांना गजाआड करते, हे बघूया आपण.